इयत्ता 6वी, विषय सामान्य विज्ञान, धडा 13, ध्वनी. ध्वनी म्हणजेच आवाज. आपण आपल्या आजूबाजूला माणसांचे, प्राण्यांचे, वाद्यांचे विविध ध्वनी ऐकतो. त्यातील काही ध्वनी मोठे असल्याने आपल्याला ते सहज ऐकू येतात, तर काही ध्वनी लहान असल्याने ते लक्ष दिल्याशिवाय ऐकू येत नाहीत. आपल्याला काही ध्वनी आवडतात तर काही ध्वनी आवडत नाहीत. तर आता आपण ध्वनीविषयी अधिक माहिती घेणार आहोत. मी तुम्हाला काही आवाज ऐकवते. हे आवाज कशाचे आहेत ते तुम्ही ओळखा. प्रत्येकाने एक एक आवाज ओळखून दाखवा. बाई, हे लता मंगेशकरांचे गाणे आहे. बाई, चिमण्या चिवचिव करतायत. फटाके फुटतायत. बाईने दिलेला अभ्यास केला काय? नाही ग, मी नाही केला. मुली हळू आवाजात कुजबुजत आहेत. कोणी शिट्टी वाजवतो आहे. कोणीतरी बासरी वाजवत आहे. गाडीचा हॉर्न वाजतोय. कुत्रा भुंकतोय. पाऊस पडतोय. वीज चमकली. ढग गडगडत आहेत. कोणीतरी ढोलकी वाजवतोय. छान, सगळ्यांनी अगदी बरोबर आवाज ओळखले आहेत. या सर्व आवाजांमध्ये चिमणीचा आवाज आणि मुलींची कुजबुज ऐकण्यासाठी लक्ष देऊन ऐकावे लागेल. तर इतर सर्व ध्वनी आपल्याला सहज ऐकू येतील. बरं, मला सांगा, शाळेमध्ये मधली सुट्टी झाली की कोणकोणते आवाज तुमच्या कानावर पडतात? मुलांच्या गोंगाटाचा आवाज, डब्यांचा आवाज, मुलांच्या गप्पांचा आवाज, पळापळीचा आवाज आणि हो, मधल्या सुट्टीची घंटा झाल्याचा आवाज. अगदी बरोबर. आता आपण एक खेळ खेळू. वर्गामध्ये सर्वांनी डोळे मिटून थोडा वेळ शांत बसा आणि तुमच्या आजूबाजूचे कोणते आवाज तुम्हाला ऐकायला येतात ते मला सांगा. पक्ष्यांचे आवाज, बाजूच्या वर्गातील मुलांचे आवाज ऐकू आले. रस्त्यावरच्या वाहनांचे आवाज येत आहेत. अगदी बरोबर. अशा विविध आवाजांची यादी तुम्ही घरीही करू शकता. ध्वनी कसे निर्माण होत असतील? ध्वनी निर्माण होण्यासाठी एखाद्या वस्तूंचे कंपन होणे गरजेचे असते. वस्तूंचे कंपन होते तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कंपन थांबले की ध्वनीही बंद होतो. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला ध्वनी स्रोत असे म्हणतात. ध्वनी, नाद, आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम यांचा अभ्यास करणारे विज्ञान म्हणजेच ध्वनीशास्त्र होय. ध्वनीची तीव्रता डेसिबल मध्ये मोजतात. ध्वनी कसा निर्माण होतो हे समजण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहू आणि काही कृतीही करू. तुम्ही घरामध्ये रेडिओ किंवा टेप रेकॉर्डरवर गाणी ऐकली असेल, पण कधी गाणी सुरू असताना तुम्ही त्याच्या स्पीकरवर हात ठेवला आहे का? तुम्ही त्यावर हात ठेवला तर तुम्हाला जाणवेल की गाणे चालू असताना स्पीकरवर ठेवलेला हात हादरतो आणि काही वेळानंतर रेडिओ किंवा टेप रेकॉर्डर तुम्ही बंद केलात तर हाताचे हादरणे थांबते. आता हा पहा, माझ्याकडे एक रबर बँड आहे. हा आता मी ताणते आणि आता सोडून देते. सांगा पाहू, तुम्हाला काय दिसले? तो रबर ताणल्यावर मोठा झाला आणि सोडून दिल्यावर मूळ स्थितीत परत आला. अगदी बरोबर. पण या रबर बँडच्या हालचालीशिवाय इतर कोणती गोष्ट तुम्हाला जाणवली का? हो बाई, रबर बँड मधून कंपन झाल्यासारखे आणि आवाज आल्यासारखे जाणवले.
छान, अगदी बरोबर. आता आणखी एक उदाहरण पाहू. आपण तबल्याच्या पडद्यावर मोहरीचे दाणे किंवा वाळू पसरवली आणि त्यावर टिचकी मारली तर आवाज होत असेपर्यंत काय होईल? आवाज बंद झाल्यावर काय होईल माहित आहे का तुम्हाला? नाही माहित? तबल्यावर आवाज होत असेपर्यंत मोहरी किंवा वाळू पडदा हादरल्यामुळे उडत राहतील आणि आवाज बंद झाला की परत ते तबल्याच्या पडद्यावर पसरतील. या सर्व उदाहरणातील ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूंची म्हणजेच स्पीकर, रबर बँड, तबल्याचा पडदा यांची ठराविक पद्धतीने हालचाल होत असते. म्हणजेच या वस्तूंमध्ये एक प्रकारची गती असते. त्यामध्ये जलद गतीने आंदोलन म्हणजेच कंपन होत असते. सतारीच्या तारा छेडल्या की त्यातून कंपने निर्माण होऊन आवाजाची निर्मिती होते. घंटेचा लोलक घंटेवर आदळला की कंपने होऊन ध्वनी निर्माण होतो. नळाच्या धारेतील थेंब जमिनीवर पडला की कंपनांद्वारे ध्वनी तयार होतो. बशी जमिनीवरून पडून फुटली की कंपने निर्माण होऊन ध्वनी निर्माण होतो. आपल्या घशामध्ये स्वरयंत्र असते. ध्वनी तंतूंच्या कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो. स्वरयंत्रातून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा ध्वनी तंतूंच्या ताठरपणावर अवलंबून असतो. आता तुम्ही मला सांगा, आपण एक पाण्याने भरलेले भांडे घेतले आणि त्या भांड्याच्या काठावर एखाद्या वस्तूने छोटासा आघात केला तर काय होईल? पाण्यावर लाटा तयार होतील. छान, पण या लाटा कशामुळे निर्माण होतील? कंपनांमुळे. बरोबर. पाण्याने भरलेल्या भांड्याच्या काठावर आपण आघात केला त्यामुळे कंपने तयार होऊन त्या लाटांद्वारे ध्वनीची निर्मिती होईल. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या उदाहरणातून आपल्याला समजले की ध्वनी कसा निर्माण होतो. ध्वनी कसा ऐकू येतो? ध्वनीच्या स्रोताभोवती हवा असते. या स्रोतामुळे हवेचे कंपन होते. ध्वनी स्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनांची लाट पसरत जाते. या लाटेलाच ध्वनी लहर असे म्हणतात. या ध्वनी लहरी आपल्या कानांपर्यंत पोहोचतात. कानातील पडदा नाजूक असतो त्यामुळे तो कंपन पावतो. या कंपनामुळे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतातंतूंद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि आपल्याला ध्वनी म्हणजेच आवाज ऐकू येतो. ध्वनीचे प्रसारण. ध्वनीचे प्रसारण कसे होते ते समजण्यासाठी आपण एक कृती करूया. यासाठी 2 फुगे घ्या. त्यातील एका फुग्यामध्ये पाणी व दुसऱ्या फुग्यामध्ये हवा भरा. आता हवा भरलेला फुगा कानाजवळ न्या. त्यावर बोटाने घासा. नंतर पाण्याने भरलेला फुगा कानाजवळ न्या. त्यावरही बोटाने घासा. आता मला सांगा, कोणत्या फुग्यातून आवाज स्पष्टपणे ऐकू आला? हवा भरलेल्या फुग्यामधून आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. आता आपण आणखी एक दुसरी कृती करूया. टेबलाच्या एका टोकाला तुमच्या मित्राला उभे करा आणि तुम्ही दुसऱ्या टोकाला उभे राहा. मित्राला टेबलावर टिचकी मारायला सांगा. आता तुमचा कान टेबलापाशी धरा आणि तुमच्या मित्राला टिचकी मारायला सांगा. तुम्ही टेबलाजवळ उभे असताना आणि कान टेबलाजवळ नेल्यानंतर आवाजात काय फरक जाणवला सांगा बरं? टेबलाजवळ उभे असताना आवाज स्पष्ट ऐकू आला नाही आणि कान टेबलाजवळ धरला तेव्हा आवाज पहिल्यापेक्षा अधिक स्पष्टपणे ऐकू आला. अगदी बरोबर. कारण ध्वनी हा हवा, पाणी, स्नायूमधून लहरींमार्फत आपल्या कानापर्यंत पोहोचतो. परंतु हवेपेक्षा द्रवातून ध्वनीचे प्रसारण अधिक स्पष्टपणे होते. तर स्नायूमधून तो सर्वाधिक स्पष्ट ऐकू येतो. म्हणजेच ध्वनीचे प्रसारण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या वेगाने होत असते. ध्वनीचे प्रसारण वायूपेक्षा द्रवातून तर द्रवापेक्षा स्नायूतून अधिक वेगाने होते. आता आपण पाहिले की ध्वनीच्या स्रोताभोवती हवा असते. मग मला सांगा की एखाद्या निर्वात भांड्यामध्ये टांगलेली घंटा वाजत असेल तर तिचा आवाज ऐकू येईल का? म्हणजे असे भांडे ज्यामध्ये हवा नाही. निर्वात भांड्यामध्ये टांगलेल्या घंटेचा आवाज ऐकू येणार नाही. बरोबर. कारण ध्वनीचे वहन होण्यासाठी हवेची गरज असते
आणि ते भांडे निर्वात असल्यामुळे त्यात हवा नसेल. गोंगाट आणि ध्वनी प्रदूषण. ही चित्रे पहा आणि मला सांगा या चित्रातील मुले काय करत आहेत. बाई, यातील एक मुलगा फटाका फोडतो आहे, एक मुलगा रडतोय आणि ती मुलगी गाणे गातेय. या तिघांमध्ये कानाला चांगले वाटणारे आवाज कोणते आहेत बरं? मुलगी गाणे गाते तो आवाज कानाला चांगला वाटणारा आहे. आणि कोणत्या आवाजांमुळे लोकांना त्रास होतो? फटाक्याच्या आवाजाने व मुलांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे लोकांना त्रास होतो. बरोबर, या आवाजांमुळे आपल्याला त्रास होतो कारण मोठा आवाज कर्कश वाटतो. असा आवाज कानाला नकोसा वाटतो. अशा आवाजामुळे गोंगाट निर्माण होतो. आता हा घरातील प्रसंग पहा. यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे ध्वनी आहेत सांगा बरं? कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज, बायकांच्या बोलण्याचा आवाज, बाळाच्या रडण्याचा आवाज, फोनवर बोलण्याचा आवाज, हसण्याचा आवाज, मुलगी ड्रम वाजवते त्याचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, दूरदर्शनचा आवाज, रस्त्यावरील वाहनांच्या हॉर्नचा आवाज. अगदी बरोबर. असे वातावरण घरात असेल आणि त्याच घरात जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला बरे वाटणार नाही, तिला आराम मिळणार नाही. अशा वातावरणात तिला जास्तच अस्वस्थ वाटेल. तसेच या वातावरणात तुम्हाला अभ्यासही करता येणार नाही. अभ्यास करण्यासाठी चित्त एकाग्र होणार नाही. असे गोंगाटाचे वातावरण आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळते सांगा? बाई, बाजारात, रेल्वे स्थानकावर, सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेण्यास जातो तेव्हा, दहीहंडीच्या वेळी, मैदानी खेळ खेळताना, जत्रेमध्ये पण आपल्याला गोंगाटाचे वातावरण पाहायला मिळते. बरोबर आहे तुमचे. पण अशा ठिकाणी आपण सर्वांनी शांतता बाळगायला हवी. गोंगाट न करता आपली कामे करायचा प्रयत्न करायला हवा. या चित्रातील प्रसंग आपण पाहिला. अशी परिस्थिती आपल्या अवतीभोवती नेहमीच असते. या आवाजांपैकी काही आवाज आपल्याला आवडतात तर काही आवाज त्रास देणारे असतात. मोठ्या किंवा सततच्या कर्कश आवाजामुळे त्या ठिकाणच्या लोकांवर अनेक वाईट परिणाम होतात. या कर्कश आवाजामुळे लोकांची ऐकण्याची क्षमता कमी होऊन ते बहिरे होऊ शकतात. अखंड गोंगाट असेल तर अशा परिस्थितीत मानसिक थकवा जाणवतो, व्यक्तीची चिडचिड होते, नीट लक्ष देऊन काम करता येत नाही. अशा प्रकारच्या ऐकण्यास त्रासदायक असणाऱ्या ध्वनीलाच ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. काही आवाजांमुळे आपल्याला आनंद वाटत असला तरी त्या आवाजाचा इतरांना त्रास होऊ शकतो, हे लक्षात ठेवावे. आपण दिवाळीत फटाके वाजवतो तेव्हा आपल्याला आनंद झाला तरी आजारी माणसांना, लहान बाळांना त्याचा त्रास होतो. म्हणून हे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्याला काही उपाय केले पाहिजेत. हे उपाय कोणते ते पाहूया. ध्वनी प्रदूषणावर उपाय. गाड्यांचे हॉर्न गरज नसताना वाजवू नयेत. घरातील टीव्ही, रेडिओ, टेप रेकॉर्डर यांचे आवाज तुम्हालाच ऐकू येतील असे मर्यादित ठेवावेत. वाहनामधून अनावश्यक आवाज येत असतात म्हणून त्यांची नियमित देखभाल करावी. कारखाने, विमानतळे, रेल्वे, बस स्थानके हे मानवी वस्तीपासून दूर असावे कारण या ठिकाणचे सततचे आवाज त्रासदायक ठरतात. लाऊडस्पीकरच्या वापरापासून इतरांना परावृत्त करावे. लग्न समारंभामध्ये बँड, फटाक्यांचा वापर टाळावा. ध्वनी प्रदूषण संबंधित सर्व कायद्यांची माहिती करून घ्यावी. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करावे.